हॅलो मित्रो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे एक्झाम स्टेटस आणि मी आहे श्रीकांत. तर मित्रो, ज्या निकालाची आपण अति आतुरतेनं वाट बघत होतो असा तो धर्मदाय आयुक्तालयाचा हा निकाल धर्मदाय आयुक्तालयाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित झालेला आहे. तर मित्रो, मी स्वतःही ही एक्झाम दिलेली होती. माझा पेपर जो होता हा 10 तारखेला होता आणि माझा स्कोर किती आलेला आहे आणि माझा नॉर्मलाइज स्कोर किती आलेला आहे याबाबतची संपूर्ण माहिती पण आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण आपण या व्हिडिओमध्ये प्रत्येक शिफ्टचे झालेले नॉर्मलायझेशन आणि कोणत्या प्रकारे झाले, कोणत्या शिफ्टची किती हार्डनेस होती आणि त्यानुसार किती नॉर्मलायझेशन झाले याबाबतची संपूर्ण माहिती मिळणार आहोत आणि यावरून आपल्याला कट ऑफ आणि याबाबतची ही माहिती यावरून समजणार आहे. तर मित्रो, सगळं आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर याबाबतचे आपण संपूर्ण अपडेट स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत या चॅनलवर टाकत असतो. तर तुम्ही या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्र हो, आपण या धर्मदाय आयुक्तालय या पदासाठीची जी जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये जी इन्स्पेक्टर पदाचा जो निकाल आहे हा धर्मदाय आयुक्तालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जी PDF आलेली आहे ती आता आपण डाउनलोड केलेली आहे. तर मित्र हो, यामध्ये नॉर्मलायझेशनची जी पद्धत आहे या पद्धतीचं विस्तृत विवरण यामध्ये दिलेलं आहे. तर हे संपूर्ण माहिती आपण यामध्ये बघणार आहोत. तर मित्र हो, आपण बघू शकतो की यामध्ये हा जो धर्मदाय आयुक्तालयाचा नॉर्मलायझेशन मध्ये जो फॉर्म्युला यांनी वापरलेला आहे त्यामध्ये त्यांनी ही इथे मेन्शन केलेली आहे. याबाबतची संपूर्ण माहिती आपल्याला इथे दाखवलेलं आहे. नॉर्मलायझेशन कोणत्या कॅन्डिडेटचे कोणत्या शिफ्ट मध्ये आहे याबाबतची माहिती आहे. हे इंडिकेशन आहे आणि या सूत्रानुसार आपल्या प्रत्येक शिफ्टचे नॉर्मलायझेशन इथे झालेले आहे. तर यामध्ये तेच माहिती यांनी सांगितलेली आहे. हा फॉर्म्युला आहे ज्या फॉर्म्युल्याच्या अंतर्गत आपली प्रत्येक शिफ्टचे नॉर्मलायझेशन झालेले आहे. तर ही संपूर्ण हा माहिती तुम्ही वाचून घेऊ शकता. तर मित्र जवळपास 6 ते 7 दिवस ही एक्झाम चालली होती. त्यामध्ये प्रत्येक दिवशी 3 शिफ्ट अशा झालेल्या होत्या आणि त्या 3 शिफ्ट मध्ये प्रत्येक शिफ्टची हार्डनेस ही वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येक शिफ्ट मध्ये वेगवेगळ्या मुलांचे जे टॉपर पर्सेंटाइल जो निघत असतो जो टॉपर्स वरून निघत असतो. ॲव्हरेज 0.1 पर्सेंटेज मध्ये जे टॉपर्स आलेले विद्यार्थी आहेत त्यांचा हा ॲव्हरेज निघत असतो. त्या ॲव्हरेज वरून त्या शिफ्टची हार्डनेस काढली जाते. सोबतच पूर्ण शिफ्टचा जो ॲव्हरेज आहे तो पण काढला जातो आणि त्या रेशोमध्ये ज्या प्रकारे त्या शिफ्टची जी ॲव्हरेज निघतो त्यावरून मीन काढून म्हणजे जी मीन आहे आणि जे हार्ड लेवलचे आहे ज्यांचा रॉ स्कोर हा कमी आलेला आहे आणि जे इझी शिफ्ट ज्यांचा रॉ स्कोर हा जास्त आलेला आहे हा मीन शिफ्ट सोबत डेव्हिएट करून त्यावरून ते फायनल निकाल हा लावत असतात. तर मित्र याबाबतची आपण माहिती इथे मिळवणार आहे. तर मित्र मी पण ही एक्झाम दिलेली आहे. माझा पण पेपर झाला होता. तर माझा पेपर हा झाला होता 10 तारखेला, म्हणजे 10 तारखेची शिफ्ट आहे या 10 तारखेला हा माझा पेपर झाला होता आणि हे शिफ्ट तिसरी होती. शिफ्ट 3 मध्ये माझा झाला होता. यांची ही मिस्टेक झालेली आहे मित्र. इथे शिफ्ट 2 लिहून आलेला आहे. तर काही मिस्टेक होऊ शकतात. तर मित्र यामध्ये आपण बघू शकतो प्रत्येक शिफ्टचं माहिती दिली आहे. 7 तारखेचे शिफ्ट आहेत. या 7 तारखेमध्ये 3 शिफ्ट झालेले आहेत. 1, 2, 3. त्या प्रकारे 10 तारखेच्या 3 शिफ्ट आहेत. 11च्या 3, 12च्या 3 सोबतच 6 तारखेची असे जवळपास 5 ते 6 दिवस एक्झाम झाली आणि जवळपास 15 शिफ्ट झालेले आहेत. 15 शिफ्ट मध्ये मित्र 15 शिफ्ट मध्ये टोटल आता प्रत्येक शिफ्टचं वेगवेगळं नॉर्मलायझेशन झालेलं आहे. तर आपण इन शॉर्ट मध्ये ही माहिती मिळवणार आहोत. मित्र बघा इथं डेट दिलेल्या आहेत शिफ्टच्या. तर मित्र दुसरा जो कॉलम आहे हा नंबर ऑफ कॅन्डिडेट प्रत्येक शिफ्ट मध्ये किती आहेत यामध्ये दिलेले आहेत. तर मित्र प्रत्येक शिफ्टचा जो मीन व्हॅल्यू शिफ्ट निघालेली आहे यामध्ये आपल्याला दिसू शकते. तर मित्र यामध्ये आपण बघू शकतो जो मीन निघालेला आहे प्रत्येक शिफ्टचा तो इथे या रो मध्ये दिलेला आहे. जसं 7 तारखेच्या पहिल्या शिफ्टचा जो रॉ स्कोरचा जो मीन आहे तो 132 आहे. तर मित्र असा प्रत्येक शिफ्टचा हार्डनेस नुसार तो निघालेला आहे. आपण समजायसाठी बघू शकतो. असा अंदाजे समजू शकते आपल्याला की जर समजा
सात तारखेच्या फर्स्ट शिफ्टमध्ये जो मीन आहे तो 132 मार्क्स निघाला. ॲज कम्पेअर टू 7व्याच तारखेची दुसरी शिफ्टमध्ये तो रॉ स्कोर आहे जो 121 वर आहे. यावरून आपल्याला काय अंदाज लागते? ही जी फर्स्ट शिफ्ट आहे ही ॲज कम्पेअर टू सेकंड ही इझी आहे. तर मित्र यावरून आपल्याला समजते, हे ऑब्वियस आहे की फर्स्ट जर इझी असेल तर त्याचा जो स्कोर आहे नॉर्मलायझेशन मध्ये कमी वाढणार आहे. दुसऱ्याचा स्कोर जास्त वाढणार आहे. तर हे सर्व बाबतीत मित्र अशा प्रकारे हे कंपॅरिझन केलं जाते. तर माझा पेपर जो होता तो पेपर झाला होता 10 तारखेला तिसऱ्या शिफ्टमध्ये. तर त्याचा जो मीन आहे 122 मार्क्सवर आहे. तर मित्र मग टोटल याचा रॉ स्कोर आल्यानंतर त्याचं आणि नेक्स्ट जो रो आहे तो आहे डेविएशनचा. तर म्हणजे यामध्ये किती त्यांना डिफरन्स करावं लागतं याबाबतचा ते रो आहे हा कॉलम. आणि मित्र नेक्स्ट मध्ये आपण बघू शकतो हा जो कॉलम आहे त्या कॉलम मध्ये 0.1% टॉपर्सचा जो ॲव्हरेज आलेला आहे त्या ॲव्हरेजची माहिती दिलेली आहे. तर प्रत्येक शिफ्टचे जे टॉपर मुलं आहेत त्यांचा तो पर्सेंटाईल काढलेला असतो. तर मित्र आपण इथे बघू शकतो फायनल जे आहे डेव्हिएशन करून जे नॉर्मलायझेशन आहे प्रत्येक शिफ्टचं इथे दिसत आहे. तर मित्र अशा प्रकारे हे प्रत्येक शिफ्टचं नॉर्मलायझेशन प्रत्येक शिफ्टनुसार झालेलं आहे. मित्र हे 100% आहे. तुमचा रॉ स्कोर हा डिपेंड करत नाही. डिपेंड करते तुमचं नॉर्मलाइज स्कोर. मित्र मी तुम्हाला सांगितलं होतं जर तुमचा स्कोर 85 प्लस असेल तर तुम्ही रेसमध्ये आहे. रेसमध्ये आहे म्हणजे नेमकं काय तर तुमचं रॉ स्कोर निघाल्यानंतर तुमचे नॉर्मलायझेशन किती होते यावर तुमचा स्कोर हा ठरणार असतो. आता काही मुलांचा स्कोर जो आहे 85 वरून म्हणजेच जवळपास 170 त्यांचा स्कोर होता. त्या स्कोर वरून ते 170 पासून ते 193 पर्यंत गेलेले आहेत. कोणी 195 पर्यंत गेलं आहे आणि काही अशी पण मुलं आहेत जे 170 पासून 170 पर्यंतच थांबलेले आहेत. तर मित्र माझा स्कोर जो आहे हा जवळपास मी तुम्हाला शेअर करू इच्छितो. माझा स्कोर आहे जवळपास 167 हा माझा रॉ स्कोर होता नियर अबाउट, जो आता वाढून झालेला आहे 178 पॉईंट समथिंग असा स्कोर झालेला आहे. तर मित्र बऱ्याच मुलांचे नॉर्मलायझेशन खूप जास्त झालेले आहे. आपण आपलं काम करू शकतो. आपण आपलं 100% दिल्यानंतर जो रॉ स्कोर असते हा आपल्या हातात नसते. मित्र माझा रॉ स्कोर हा 84 आला होता. मी आशावादी नव्हतो कारण मला माहित होतं की प्रत्येक शिफ्टचं नॉर्मलायझेशन हे वेगवेगळं होत असते. प्रत्येक शिफ्टची जी हार्डनेस असते ही वेगवेगळी असते. फायनल रिझल्ट आपल्या हातात नाही आहे मित्र. फायनल रिझल्ट हा डिपेंड करते त्या शिफ्टची हार्डनेस, नॉर्मलायझेशन आणि इतरही महत्त्वाच्या गोष्टींवर. तर मित्र आपलं काम आहे आपलं एक्झाम देणं आणि आपला निकाल बघणं. तर मित्र काही बऱ्याच मुलांचे स्कोर हे यामध्ये पण 190 प्लस पण दिसत आहेत आणि बऱ्यापैकी स्कोर आलेले आहेत मित्रांचं मित्र तर बऱ्याच जणांचे चांगले स्कोर पण आहेत. तर जवळपास मला तरी असं वाटते हा जो कट ऑफ आहे हा 185 प्लसच असणार आहे. जागा खूप कमी आहेत. जागांची जी अवेलेबिलिटी आहे ही ॲज कम्पेअर टू काही एक्झाम पेक्षा खूप कमी आहे. मित्र कारण पण त्याचं खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे मित्र इन्स्पेक्टर हे पदाची जी जाहिरात होती या जाहिरातमध्ये याचं जे बेसिक आहे S13 आहे. तर ऑब्वियस आहे यासाठी स्पर्धा जी आहे कॉम्पिटिशन हे पण चांगलं आहे. सर्व पोरं यासाठी अप्लाय करतात आणि जागांची जी अवेलेबिलिटी आहे फक्त 129 जागांच्या आसपास ह्या जागा आहेत. तर एवढ्यासाठी हे खूप सारं कॉम्पिटिशन आहे त्यामुळे हा स्कोर तुम्हाला आपल्याला वाढताना दिसत आहे. म्हणून अशामधून मार्ग काढत आपल्याला काहीतरी एक्झाम बद्दल विचारच केला पाहिजे. आपलं काम आहे एक्झाम देणं. जो स्कोर आला हा ऍक्सेप्ट करून पुढच्या एक्झामसाठी आपण प्रिपेअर केलं पाहिजे. ज्या मुलांचा चांगला स्कोर आलेला आहे त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा आणि आपण ज्यांचा स्कोर कमी जास्त आलेला आहे तुम्हीही समोरच्या एक्झामसाठी प्रिपेअर करू शकता. मित्र MPSC द्वारे
खूप चांगल्या प्रकारची मोठी भरती येत्या काळात आपल्याला दिसून येणार आहे. त्याबाबतची संपूर्ण माहिती आपण आपल्या YouTube चॅनलवर नेहमी टाकत असतो. तर मित्रांनो, तुम्ही या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला खूप शेअर करा. धन्यवाद.